घेवडेश्वर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅशिंग दिलदारला क्षेत्ररक्षण करायला लावलाय. कर्णधार विकासजी रानडे इंजुर्ड असल्यामुळे कर्णधार म्हणून घेवडेश्वरचे निलेश पवार आपल्या संघाला एक आव्हानात्मक स्कोर उभा करून देण्यासाठी निलेश पवार काय प्रयत्न करतात ते पुढील 6 ओव्हरमध्ये कळेल. मी अण्णामळेकरांना विनंती करतो, कमिटीचे सचिव अण्णामळेकर, कृपया आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. तीन विकेट आणि 18 रनाचं योगदान दिलेले गणेश साळुंके दादा इकडे ठरतोय सामन्याचा सामनावीर गणेश साळुंके. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचे. दोन्ही संघाचे अतिरिक्त गणेश, पुन्हा एकदा तू सामनावीर होतोयस, कसं वाटतंय तुला हे BPL स्पर्धा खेळताना? काय वाटतंय? खूपच छान वाटतंय. फर्स्ट टाइम आहे की मी 3दा मॅच घेतले आहे यावेळेसची. तुला स्पर्धेचं आयोजनाबद्दल कसं वाटतंय? खूपच छान आयोजन आहे, दरवर्षीप्रमाणे हे बी छान आयोजन झालेलं आहे. तू मोठ्या आपण टेनिस क्रिकेट विश्वात तू मोठ्या फलंदाजाला बॉलिंग केलेस. तुला इथे आता इथे महादेव जाधव, त्यानंतर किरण शिंदे असतील, असे मोठे खेळाडू इथे पण आहेत. यांना बॉलिंग टाकताना तुझं काय रणनीती असते? काय नाही, फक्त डॉट बॉल कमी लक्ष होतं सर, कारण की डॉट बॉल पडले की ते आपोआप विकेट सोडतात. गणेशचं म्हणणं आहे धावा कमी पडलं तर समोरून विकेट पडते आणि हीच त्याची रणनीती आहे. गणेश, पॉईंट टेबलमध्ये तुम्ही सरस आहात, तुझं योगदान खूपच छान आहे. पुढील मॅचसाठी तुला शुभेच्छा. चला, घेवडेश्वर आणि डॅशिंग दिलदार अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. 1 मिनिट, जोपर्यंत अतिरिक्त खेळाडू येणार नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाही. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे इथे लवकर यायचं आहे. पहिले षटक घेऊन येतात राजू दिघे, सामना करतील निलेश पवार कर्णधार. आणि हा पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलेला आहे. एक सोपा झेल सोडलेला आहे. डॅशिंग दिलदार पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात कर्णधार निलेश पवार थोडेसे चकले होते, परंतु जीवदान मिळाले पहिल्याच चेंडूवर. राजू दिघे पुढचा बॉल, विजय सुरगड सामना करतील आणि सर्कल मध्ये सापडलेले आहेत. हलकासा पुश केलेला चेंडू, बाउन्स आहे, कॅच सुटलेला आहे. आता मात्र विजय सुरगड या फलंदाजाने स्क्रीज सोडलं असतं तर रनआउट होण्याचा चान्स होता. राजू दिघेंचा पुढचा चेंडू, सामना करतील विजय सुरगुडे. आखूट टप्प्याचा बॉल आणि बॅटेज लागून जातोय सुरक्षित हातात, कर्णधार अजित धनावडे यांच्या हातात. यष्टी मागे थांबलेला हा कर्णधार, चाणाक्ष कर्णधार, संपूर्ण संघावर योग्य नियंत्रण. पुढचा फलंदाज प्रतीक शेटे, रामबाग परिसरात राहणारा टेक्निकली स्ट्रॉंग प्रतीक शेटे.
राजू दिघे सामना करेल प्रतीक. थोडस ताळमेळ बिघडलेलं परंतु सुरक्षित. ओहो, लॉंगॉनला मारेला उत्कृष्ट फटका परंतु फिल्डर तैनात. खूप छान झेल होतोय. राजू दिघेंना पहिलं यश. प्रतीक शेटे तंबूत. घेवडेश्वर टायगर्सला बसलेला हा दुसरा धक्का. कर्णधार निलेश पवार अजूनही क्रीजवर. एक डावकुरा उतुंग फटके मारण्यात माहीर असलेला अक्षय बदक क्रीजवर. पुढचा फलंदाज अजिंक्य बदक. राजू दिघेंचं पहिलं षटक. सामना करेल कर्णधार निलेश पवार. आता मात्र जोरदार फटका आणि पुन्हा एकदा खूप अवघड झेल होता. 4 धावा मिळतील घेवडेश्वर टायगर्सला. संकेत धनावडे आपण मैदानाला आहात, कृपया मंचावर यायचे. एक षटक संपल्यानंतर घेवडेश्वरच्या 5 धावा धावफलकावर. पुढचं षटक घेऊन येत आहेत अजिंक्य बाटे, अनुभवी गोलंदाज. भोर तालुक्यात आणि इतर तालुक्यात आपल्या नावाचा दबदबा. अजिंक्य बाटे सामना करतील अजिंक्य बदक. क्लीन बोल्ड अजिंक्य बदक. पहिल्याच अक्षय बदक पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत. घेवडेश्वर टायगर्सला बसलेला तिसरा धक्का. परतलेले 3ही फलंदाज 0 संख्यावर आउट होत आहेत. येतोय कारीचा विनोद सुतार. नावलेलं नाव आपल्या नावाला साजेशी खेळ करून दाखवण्याचं आव्हान त्याच्या समोर असेल कर्णधार निलेश पवार. सामना करतील अजिंक्य बाटे. अजिंक्यचा हा पहिलाच बॉल तडकवलेला आहे परंतु सुटलेला आहे. खूपच उंच असा फटका विनोद सुतार यांनी मारलेला परंतु ड्रॉप केला. इथे डॅशिंग दिलदार संघाने पहिल्या 4 मध्ये आपले वर्चस्व राखायचं असेल तर अशा पद्धतीचे कॅचेस सोडणं खूप महागात पडणार आहे. पुढचा चेंडू अजिंक्य बाटे आणि हा सोडलेला चेंडू. घेवडेश्वर टायगर्सला दिलदार बरोबर जिंकायचं असेल मोठा धावाचा डोंगर उभा करायला लागेल. लेग स्टंपवर पडलेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू
अपील केलेलं आहे, पंचाने फेटाळलेलं आहे. एक अनुभवी गोलंदाज अजिंक्य बाटे सामना करतील कर्णधार निलेश पवार. चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्या होते 9. भोर प्रीमियर लीग स्पर्धेचा हा 4था दिवस. अरे आता मात्र सुरेख फटका, स्कोरलेगच्या दिशेने चौकार, खूपच छान फटका विनोद सुतारेच्या बॅटमधून. अजिंक्य बाटेच्या शेवटच्या चेंडूवर 4 धावा. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. धावा लागले धावफलकावर 13. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये देवळेश्वर टायगर्सला 3 धक्के बसलेत. धावा आलेत मात्र फक्त 13. पुन्हा एकदा राजू दिघे संघाचं 3रं षटक घेऊन येतात. राजू दिघे काय झालं आता? दादा राजू दिघे शॉट आला का पहिला? सामना करतील निलेश पवार. आता पहिला बॉल झाला का? पहिलाच बॉल झाला. उंच मारण्याच्या नादात उडालेला झेल अजिंक्य बाटे यांनी सोडलेला आहे. 2 धावा मिळतील. आकाश पुन्हा एकदा राजू दिघे. आता मात्र सुरेख कनेक्ट, परंतु सुटलेला आहे. आकाश सुकाळे यांच्याकडून हा कॅच सुटलेला आहे. विश्वास बसत नाही. काल याच आकाश सुकाळे यांनी भोर प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅच पकडलेला होता. पुन्हा एकदा राजू दिघे सामना करतील विनोद सुतार, कारेगावचा खेळाडू. पायची चापेल नक्की. 2 धावा. एम्पायर लेग वाईज आहे का बॅटकट आहे? बॅट ओके. विनोद सुतार यांच्या बॅटीला एज लागून मिळालेले 2 रन. पुन्हा एकदा राजू दिघे. बॅटेज आणि स्लिप मध्ये सापडलेले आहेत विनोद सुतार. छोटा पटाका शिवाजी खोपडे, चिखलावडे गावचे शिवाजी खोपडे. विनोद सुतार यांची जागा घेत आहेत अजय कदम, ज्यांनी मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी करून दाखवलेली आहे. तिसऱ्या षटकातला हा 5वा चेंडू. अहो, सन्मानजनक खेळलेला आहे, परंतु 1 धाव नक्की मिळेल.
ओव्हर रन सांगा. ओव्हर ओव्हर 19 धावा होत आहेत. 3 षटकाच्या खेळीनंतर 19 धावा. तीन षटकाचा खेळ संपतोय. 19 धावा धावफलकावर लागतायत. चौथं षटक टाकण्यासाठी येत आहेत डॅशिंग दिलदारचे कर्णधार स्वतः अजित धनावडे. कर्णधारांचा सामना करतील अजय कदम. खूपच आखूड टप्प्याचा बॉल आणि समाचार घेतलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. आपल्या उंचीचा फायदा घेतोय. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार अजित धनावडेंच्या पहिल्या बॉलवर. दुसरे बॉल घेऊन येत आहेत. आता मात्र सुरेख बॉल परंतु वाईड. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. एकावंतर धाव. पुढचा चेंडू अजित धनावडे सामना करतील अजय कदम. आता मात्र सामंजस्य खेळून काढलाय. संकेत धनावडे कृपया आपण मंचावर या. संकेत धनावडे. कीपरच्या हातात झेल देऊन बाद होत आहेत अजय कदम. पुढचे फलंदाज अजिंक्य बदक मैदानात. हॉटेल अमृता एक्झिक्युटिव्हचे मालक रुणाल पवार कृपया आपणाला विनंती आहे मंचावर यायचे. भोर प्रीमियर लीग कमिटीकडून आपले सहर्ष स्वागत. हॉटेल अमृता एक्झिक्युटिव्हचे मालक रुणाल पवार यांना विनंती आहे आपण मंचावर यायचे. सन्मानजनक खेळून काढलेला अजिंक्य बदक यांनी. चला चंदूभाई परदेशी यांना विनंती आहे. त्याचबरोबर संघ मालक नितीन बापू दामगोटे साहेब यांना देखील विनंती आहे. बापू आपण देखील व्यासपीठावर राहायचं आहे. चंदूभाई परदेशी संघ मालक त्याचबरोबर माऊलीदादा कुटवड यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावर राहायचे. संघ मालक माऊलीदादा कुटवड आपण व्यासपीठावर राहायचं आहे. नितीन बापू दामगोटे सन्माननीय नितीन बापू दामगोटे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर राहायचं आहे. टोटल स्कोरवर धावा लागल्या आहेत त्या.
सारोळे गावचे जुने खेळाडू विजय दाडवे आणि प्रणय पवार साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यावर अक्षयदादा पवार आपल्याला देखील विनंती आहे, माजी क्रिकेटर आहेत, उद्योजक आहेत, व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर नितीन बापू दामगोडे साहेब यांना देखील विनंती आहे, खूप चांगलं गोड व्यक्तिमत्व आहे, युवा नेते नितीन बापू दामगोडे यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. माऊलीदादा कुटवड यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदापर्यंत सामन्याकडे येऊयात. अजित धनावडे षटक क्रमांक या ठिकाणी चौथं टाकतोय. चौथं संपल्यानंतर धावा दाखल लागला आहे ते 27 धावा. शेवटच्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असताना आता मात्र गोलंदाज या ठिकाणी आणि जुने मित्र आहेत आणि जुने खेळाडू पहा, आमचे विजयदादा धाडवे सारोळे गावचे अक्षयदादा पवार माजी क्रिकेटर आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्या या ठिकाणी आगमन झालं. मयूर तांबट आला बॉलर. या ठिकाणी फटका फसला आहे, जेल येण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडू अडवला जातो. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाहीये आणि 3 धावा पूर्ण केल्यात. आताच्या तिसरा धाव आणि 3 धावांनी सर्वांची धावसंख्या. विजयदादा धाडवे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. अक्षयदादा पवार यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. युट्यूब लावून विनंती, आपण कॅमेरा या ठिकाणी हे करायचा आहे. नितीन बापू दामगोडे आपल्याला देखील विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या देखील या ठिकाणी नितीन बापूचा देखील सत्कार होईल. पुढचा चेंडू मयूर तांबट खूप चांगली बॉलिंग करतोय. मयूरचा हा पुढचा चेंडू. पहिल्यांदा प्रणयदादा पवार यांना देखील सत्कार होतो. मोठा फटका आणि निलेश पवार यांच्या बॅटीतून निघालेला हा षटकार. 6 धावा. सुजन करंडक बारामतीमध्ये विजय दाडवे साहेबांनी मला वाटतं चांगली खेळी केली होती. ते या ठिकाणी निश्चित उपस्थित आहेत. मयूर तांबट पहा, पहिल्या टोटल स्कोरवर धावा लागल्या आहेत त्या 36 धावा. 36 धावा लागल्या आहेत. दरम्यानचा मयूर तांबट या खेळाडूचा पुढचा चेंडू. हा मात्र चेंडू निर्धाव टाकला. जसप्रीत बुमराची आठवण घेणारा हा चेंडू आहे. बुमरा स्टाईल बॉलिंग करतोय आणि हा तिसरा चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात मयूर तांबट या खेळाडूने. मयूरचा हा दरम्यानचा पुढचा चेंडू असेल. दामगोडे, नितीन बापू दामगोडे, त्याबरोबर आपलं स्वागत आहे. रामदेव आलेल्यामध्ये आपलं देखील स्वागत आहे. कृपया मंचावर बसा. हे बाळा रामचंद्र शिंदे देखील आलेले आहेत. रामदेव दादा त्याचबरोबर माऊली दादा ज्यांनी आपल्या वायफायची सोय करून दिली ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि हा काय होतोय आणि हा खेळाडू झाला जेलबाद. चांगला फटका होता आणि या ठिकाणी पहा आपले सन्माननीय नितीन बापू दामगोडे बोर तालुक्याचे युवा उद्योजक, त्याचबरोबर युवा नेतृत्व या ठिकाणी आले आहेत. मोठेगावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर रामचंद्र शिंदे जे विनवडी गावचे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. नितीन बापूंचा आणि या ठिकाणी रामचंद्र दादा शिंदे यांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. मॅच आपण पाहतोय पुन्हा एकदा. 5वं षटक मयूर तांबटाचं आणि या 5व्या षटकामधला शेवटचा चेंडू मयूर घेऊन येतोय. नवीन आलेले खेळाडू आमचे रामबाग परिसरातले सोमनाथ दादा सुरगुडे. क्रिकेटची फार आवड आहे. वय वर्षाचा विचार केला 40 ते 45 वर्ष या खेळाडूंचा आहे. परंतु आमच्या सोमनाथ दादा सुरगुडे यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट रामबागच्या संघाकडून केलं होतं. रामबागचा संघ असेल, बेलकेवाडचा संघ असेल, बोलावड्याचा संघ असेल, त्यानंतर आमचा विनवडी गावचा असेल, खूप क्रिकेट या संघाने खेळलं होतं. आणि तो संघ या ठिकाणी त्या रामबागच्या संघामधले आमचे माजी खेळाडू सोमनाथ दादा सुरगुडे आता मात्र आलेत खेळण्यासाठी खेळपट्टीवर. पुढचा चेंडू मयूर तांबट यांचा. गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू. काय होतंय, खेळाडू तैनात आणि झेल पकडतोय. अजिंक्य वाटे यांनी पकडलेली झेल खेळाडू आहेत. त्या अजिंक्य वाटे आणि सोमनाथ दादा सुरगुडे हे जुने मित्र आहेत. बरेचदा एका संघामध्ये खेळतात आणि आता मात्र बाद झालेत. गेवडेश्वर टायगर्सला लागलेला हा 7वा धक्का. डॅशिंग दिलदार आपलं
पॉइंट टेबल मधलं वर्चस्व राखण्यासाठी कृपया वाहनं बाहेर जाऊ द्या. गणेश सुरगुडे आले आहेत नवीन खेळाडू. तर शेवटचं षटक शेवटचं निवांत हारमार षटक कर्णधार अजित दानावडे शेवटचं षटक घेऊन आलाय. अजित दानावडे हा खेळाडूचा विचार केला. गुरुत्व कला फेडरेशन दोंडेवाडी संघाचं कर्णधार पद भूषवलंय. 2 वर्षापूर्वी शहीद जवान गणेश ढवळे स्मृती चषक जे कोपर केरने सेक्टर 23 भूमिपुत्र मैदानामध्ये झालं होतं, त्या चषकामध्ये भोर तालुक्यातला एकमेव संघ हा खेळत होता दोंडेवाडीचा. त्यामध्ये निश्चित त्यांनी पारितोषिक कमवलं. टोटल स्कोर बोर्डवर धावा लागला आहे त्या 36 धावा. हा मोठा फटका आणि अजितला मारलेला हा मोठा फटका, षटकार 6 धावा. चला मैदानामध्ये चेंडू पुरवायच्यात आणि 42 धावा दाखल लागले आहेत. धावा. शेवटचं षटक चालू असताना या ठिकाणी फलंदाज मारतोय षटकार अजिंक्य पदक. अजिंक्य पदक एडीके रामबाग परिसरातले खेळाडू आहेत आणि खूप चांगली बॅटिंग अजिंक्य पदक करत आहेत. अजित दलावडे पुढचा चेंडू घेऊन निघतोय. हा चेंडू खूप सुरेख रित्या टाकला गेला, वेगवान चेंडू, आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता होते. शेवटचे 4 चेंडू फर्स्ट इनिंगचे बाकी असणार आहेत. पुढचा चेंडू दरम्यानचा अजितचा लोअर फुल टॉस चुकी होते आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक पळतोय. काय होतंय पाहायचंय. चेंडू अडवला जातोय आणि या ठिकाणी दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आमचे नितीन बापू दामगुडे यांनी लावलंय. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. अजितचा दरम्यानचा हा पुढचा चेंडू. षटकारासाठी आमचे नितीन बापू दामगुडे यांनी या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक लावलंय. दरम्यानचा अजित दलावडे यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू टाकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतोय आणि हा गेलाय तो चौकार. खूपच सुरेख ताकदीचा फटका संकेत कव्हर मधून मारलेला अजिंक्यने हा खूपच सुरेख फटका. आणि मला वाटतंय आता किती धावा धावफलकावर 48 धावा लागतात गेवडेश्वर टायगर्स. अजित दानावडेचा पुढचा चेंडू. फटका 6 धावा. संघमालक नितीन बापू दामगुडे यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस जाहीर. 54 धावा दाखल लागल्या आहेत. छप्पन्न धावा दाखल लागलेत. 54 धावा दाखल लागल्या आहेत. हा चेंडू खूप सुरेख टाकलाय, त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आताच्या ह्या 2 धावा. कृपया पंचांकडे बॉल जमा करायचा. परत धावा दाखल लागले. 57 धावसंख्येचं टार्गेट उभं केलंय. चला अजिंक्य पदक आपण याचं 501 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला लागलंय. आमचे सर्वांनी नितीन बापू दामगुडे यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. पंच बॉल घ्या. अशोक
अशोक बॉल मिळाला तिथले इकडे या. कृपया फक्की घेऊन जायचं जरा क्रीजवर. अशोक दादा थोडंसं फक्की मारून घ्या लाईनवर.
षटक क्रमांक पहिला या ठिकाणी घेऊन आले आहे सोमनाथ सुरगडे. ऑनस्ट्राईक असणार आहे मयूर तांबट आणि राजू दिघे ही जोडी मैदानामध्ये आले आहे. आणि पहिलं षटक सोमनाथ सुरगडे यांचं पावरप्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकामधला हा चेंडू मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून मयूर तांबटच्या बॅटीतून आलेला हा चौकार. 4 धावा दाखल लागल्या आहेत. चौकाराने सुरुवात केली आहे. आमचे सोमनाथ सुरगडे हे देखील खूप चांगले बॉलर आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत, आपल्या संघासाठी या ठिकाणी बॉलिंग घेऊन आलेले आहेत. खरोखर रामबागचं देखील कौतुक करावं लागेल, कारण रामबागचा संघ आमचा हवेली तालुका असेल, शिरवळ तालुका, शिरवळ खंडाळा तालुका असेल, भोर तालुका असेल, पूर्णपणे हा रामबागचा संघ माळी तालुक्यामध्ये देखील क्रिकेटचा खेळ करतो. परंतु आज मात्र त्यांचा या ठिकाणी निश्चित मॅच आहे. आणि आमचे सोमनाथ सुरगडे यांचा पुढचा चेंडू मयूर तांबट पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. हा दुसरा चेंडू पुढे एकदा मोठा फटका बिगेट करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यानंतर काय होतं, धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. त्याची एक धाव 5 धावा दाखल लागले आहेत. पहिल्या षटक प्रगती पथावर असताना राजू दिघे या ठिकाणी पुढचा चेंडू खेळेल. राजू दिघेने मागच्या मॅचमध्ये एक विस्फोटक खेळी केली होती 45 धावसंख्येची. तो राजू या ठिकाणी कोळगावचा खेळाडू सातत्याने घनसोली नवी मुंबई परिसरामध्ये क्रिकेटचं प्रदर्शन करतो. आणि आज आपल्या संघासाठी या ठिकाणी निश्चितच या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये निश्चितच बॅटिंग करत असताना दिसतोय. धर्माचा पुढचा चेंडू आणि सोनकर, पप्पू सोनकर कृपया मंचावर या. लोअर फिल्डर्स आणि त्याला फक्त दिशा दिली आणि हा आलाय राजू दिघे यांच्या बॅटीतून हा चौकार. 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या दाखल करावी लागली जाते ती 9. आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या चेंडूंमध्ये गरज असेल ती 33 चेंडूमध्ये 48 धावसंख्येची. 2 चौकार या ठिकाणी लागलेत. चला डीजे ऑपरेटर विनंती, आपण डीजे चालू करायचं आहे. डीजे ऑपरेटर अनिकेत सोनकर कृपया आपल्याला विनंती आहे, डीजे ऑपरेट करायचंय. हा चेंडू आणि हा विकेटचा बदल मयूर तांबट या ठिकाणी बाद झालाय. धक्का क्रमांक लागलाय डॅशिंग दिलदार संघाला हा पहिला. नवीन खेळाडू अजित हा चेंडू सुब्रतला सुरगुडे यांचा. लोअर फुल टॉस काय होतंय आणि या ठिकाणी नो बॉल दिलाय, पंचांनी दिलाय तो नो बॉल. एक अतिरिक्त धाव. फ्री हिटचा चेंडू असेल. नो बॉलचा चेंडू हा मिळालेला फ्री हिट. एक फ्री हिटची संधी या ठिकाणी आली कर्णधार अजित दलावडे या खेळाडूसाठी. पुढचा चेंडू दरम्यानचा सोमनाथ सुरगुडे यांचा. सोमनाथ सुरगुडे पुढचा दादा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. अकुल टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारलाय आणि हा मात्र गेलाय कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय, तोपर्यंत मिळतील त्या ह्या 2 धावा. आताच्या 2 धावा आणि ह्या 2 धावांनी संघाची धावसंख्या दाखल करावी लागली जाते ती 12. 12 धावा दाखल करावं लागल्या आहेत. अजून एक चेंडू निश्चित शेवटचा रेकॉर्ड शिल्लक आहे. पुढचा चेंडू रेचा फटका खेळाडू बाद. अजित दलावडे या ठिकाणी बॅक टू पवेलियन. मोठा धक्का, दुसरा गडी या ठिकाणी बाद झालाय. अनिकेत
दुसरे षटक अजिंक्य मोदक राजू दिघे सामना करतील. चला हा चेंडू षटक क्रमांक दुसरा हा सोडून दिला होतो. अवांतर धाव मिळेल आणि या अवांतर धावेल संघाची धावसंख्या 13 आकड्यावर पोहोचली आहे. 13 धावा दाफलकाव लागलेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि दुसरं षटक प्रगती पथावर असताना 13 धावा दाफलकाव लागलेला आपण निश्चितच पाहतोय. हा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काय होतो, झेलची शक्यता होती आणि त्या ठिकाणी दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. आताची एक धाव आणि या सिंगलने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर पोहोचली आहे. आता मात्र अजिंक्य गोळे हा स्ट्राईकला आलेला खेळाडू. पुढचा चेंडू अजिंक्य बदक यांचा सामना करेल. अजिंक्य मोठा फटका गॅपमध्ये खेळून काढला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि आताची एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने संघाची धावसंख्या 15 आकड्यावर पोहोचली. 6 षटकांचा सामना होईल आणि 6 षटकांमध्ये या ठिकाणी 36 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या त्या धावसंख्या 57 धावा आणि त्याचा बाटला करत असताना बॅटिंग जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. हा पुढचा चेंडू आकुटाचा चेंडू त्याला मात्र दिशा दिली जाते आणि एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यश प्राप्त करतो फलंदाज. आताची एक सिंगल आणि 16 धावा दाफलकाव लागल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा दाफलकाव लागल्या आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू अजिंक्य बदक हा खेळाडू या ठिकाणी निश्चितच सज्ज होतो. बॅटिंग करत असताना अजिंक्य गोळे आपणास विनंती आहे कृपया विकेटच्या बाहेरून पडायचे. हा मोठा फटका गॅपमध्ये खेळून काढला आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. उचलते फेकतोय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. त्याची 2 धावा आणि ह्या 2 धावांनी संघाची धावसंख्या 18 आकड्यावर पोहोचली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा दाफलकाव लागल्या आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होते. हा मोठा फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप दूरवरून पळत येतोय. प्रयत्न त्या ठिकाणी करतोय अडवण्याचा. चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे एकदा पुढे सरसावताना दिसेल. धावा दाफलकाव लागल्या आहेत 20 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 25 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची गरज. 25 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असताना आपण चालू सामना पाहतोय. डॅशिंग दिलदार विरुद्ध घेवडेश्वर वॉरियर्स. संघमालक नितीन बापू दामगुडे विरुद्ध चारुहास शिंदे आणि दत्ता रामचंद्र शिंदे. हा चेंडू पहा गजा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सावता होताना दिसेल. येणारे चेंडू असतील आता मात्र 24 आणि 24 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 37 धावा. नवीन बॉलर आपल्याला पाहायला भेटतो अजय कदम हा बॉलर आलाय. यानंतरचा सामना होईल एमडी स्ट्रायकर्स आणि नवी योद्धा संघाचे कॅप्टन या ठिकाणी यायचे व्यासपीठावर. चला एमडी स्ट्रायकर्स आणि नवी योद्धा आपण कॅप्टन पाठवायचा आहे.
हा चेंडू आणि इथे मात्र जेल सुटले. पुढचा होणारा सामना एमबी स्ट्रायकर्स वर्सेस नरवीर योद्धा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. चांगला फटका मारला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली फेकी केली आणि त्याच्या ह्या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 या आकड्यावर पोहोचली आहे. 22 धावा धाफळगाव लागले आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मंचावर यायचे. नरवीर योद्धा आणि एमबी स्ट्रायकर्स कृपया आपले कर्णधार मंचावर येतील. सोमनाथ जाधव कृपया आपल्या विनंती आहे मंचावर यायचे. तेवीस धावा धाफळगाव लागल्या आहेत. अजय कदम याचा पुढचा चेंडू मोठा फटका मारलाय. गॅप मध्ये खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. चेंडू खाली जातोय आणि तोपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. आताच्या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर बसली आहे. 25 धावा दाखलगाव लागल्या आहेत. या षटकामधला हा शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू गोलंदाज जिंकतोय. मोठा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत नाहीये आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतं. आताची एक सिंगल आणि या एका धावेवर षटकाची समाप्ती होते. 18 चेंडूचा खेळ संपला. 26 धावा दाखल लागल्या आहेत. डीजे आणि 18 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 31 धावा. डीजे 18 चेंडू 31 धावसंख्येची गरज. विजय सोगोडे यांचा हा पहिला चेंडू. आणण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न काय होतोय आणि हा खेळाडू या ठिकाणी अजिंक्य गोळे बाद होतोय. करतायत त्यांना
ओतकुंड मारलेला फटकार, फिल्डर खाली पाहूया आणि चौकार. कॅच मिस झालेला आहे. यंग स्ट्रायकर्स वर्सेस नरीर योद्धा या नाणेफेकीत नरीर योद्धाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यंग स्ट्रायकर्सला बॅटिंग करावी लागेल. ओहो, लॉंगअपच्या दिशेने मारलेला ताकदीचा शॉट. छोटा रनअप, परंतु योग्य टप्प्यावर बॉलिंग. खूपच मोठा फटका, परंतु फिल्डर खाली आणि हा झेल बाद. चौथ्या ओव्हरीचा 5 बॉल झाले. चौथ्यावर चालू ना, 5 बॉल झाले. किती बॉल वाईट नंतर झालं. महेश शिंदे राजू दिघेंच्या जागेवर. चौथं षटक सुरू आहे. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 13 बॉल मध्ये अजूनही 22 धावांचं आव्हान. शिवाजी खोपडे सामना करतील विजय सुरगुडे. हुशार चलाक विजय सुरगुडे मागील मॅच मध्ये असाच एक सन्मानजनक खेळून काढतोय. एक धाव नक्की मिळेल. थोडासा क्रॅम्प येतोय. शिवाजी खोपडे आणि महेश शिंदे. वरचं कागद आहे.
हे किती बॉल किती आहे रन किती आले ते रन झालेत 36. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 36 धावा लागत आहेत डॅशिंग दिलदारच्या. पुढच्या षटकावर जात सोमनाथ सुरगुडे. सामना करतील शिवाजी खोपडे. मी आहे तिथला त्याचं काय हा का कोण नाव सांग कोण थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बीट होत आहेत. निर्धाव चेंडू सोमनाथ सुरगुडे यांचा. विकेटच्या उत्तरेकडनं सोमनाथ सुरगुडे. अवंत धाव आणि हा धावबादचा मोठा चान्स. वाईट चेंडू होता त्याच्यावर 22 स्वरूपात एक धाव मिळते. अजिंक्य पदक यांनी डायरेक्ट हिट केला असता तर हा महेश शिंदे नक्की तंबूत परतला असता. पुढील चेंडू सोमनाथ सुरगुडे. सामना करतील महेश शिंदे. खूपच आखूड स्कोर लागला मांजरे. एक धाव मिळेल. महेश शिंदे यांच्या पायामध्ये क्रॅम्प आले असल्यामुळे फक्त एकच धाव मिळते. पुढचा चेंडू सामना करतील शिवाजी खोपडे. परत एकदा शॉर्ट बॉल आणि खरपूस समाचार 6 धावा. स्कोर सांगा. 45. धावा नऊ चेंडूत ते 12 धावांची आवश्यकता डॅशिंग दिलदार संघाला. परत एकदा आणि हा तुफान षटकार. लय घाट मारला. सगळ्यात लांब असेल 75 मीटरचा षटकार. छोटा फटाका बडा धमाका शिवाजी खोपडे यांच्या बॅटमधून. 6 पाहिजेत ना रे 8 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता दिलदारला. पुढील चेंडूचा सामना करतील. आता मात्र फसलेला फटका. एक धाव मिळेल. 7 बॉल 5 पाहिजेत 52 धावा. 5 धावांची अजूनही आवश्यकता. जखमी महेश शिंदे क्रीजवर. सामना करतील सोमनाथ सुरगुडे यांचा. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि झेल सुटलेला आहे. अक्षय बदक एक सोपा झेल सोडलेला आहे. दोन सोडले ते. 4 रन पाहिजेत. पाच षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 53. पुढील षटक घेऊन येतात घेवडेश्वर टायगर्सचे वंडर बॉय ज्यांनी मागील 2 मॅच मध्ये
कहर केला होता. समोरच्या फलंदाजांना बांधून ठेवणं दिवस मिळालं होतं. आजचं विजय सुरगुडे. तीन धावा आहे ना 4 तीन का चार 4. बॉलर कोण आहे विजय अण्णा ना? 6 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा विजय सुरगुडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. मागील 2 मॅच मध्ये शेवटचं षटक घेऊन आले होते. आताही त्यांच्या हातात बॉल कर्णधार निलेश पवार यांनी दिलेला आहे. 6 चेंडू 4 धावा. उत्तुंग फटका मॅन ऑफ द मॅच सांग. आणि या 4 धावा. डॅशिंग दिलदार